नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहेत तुझ्या हाते जीव रंगला भाग 39. राया शेतामध्ये जातो. थोड्या ऊसाचे नुकसान झाले होते. शिरप्याने जो चांगला ऊस होता तो बाजूला काढून ठेवला होता. तो शिरप्याला सांगून विकायला पाठवून देतो. हॉस्पिटलमध्ये जातो. अजितला अजून शुद्ध आली नव्हती. राया अजित जवळ गेला, त्याच्याजवळ बसला. अजित, उठ ना आता. तुझ्यासारखं मला भांडता येत नाही, तुझ्यासारखं मारता येत नाही. मी एकटं काय करू? राया म्हणतो आणि रडायला लागतो. त्याचे एक अश्रूचा थेंब त्याच्या हातावर पडतो. अजितचा हात हालायला लागतो. भावाभावांचे प्रेम पाहिजे, रडताना बघू शकत नाही. अजितला शुद्ध येत होती. आबाचे लक्ष गेले. राया राया, अजितचे बोट हलत आहे, डॉक्टरला बोलून आण. आबा आनंद झाला होता. राया डॉक्टरला बोलवायला जातो. डॉक्टर अजितला चेक करतात. डॉक्टर, आता अजित बरा आहे ना? राया म्हणतो. आता त्याला खायला आणायला सांगा. कालपासून काहीच खाल्ले नाही आहे. बाकी आपण उद्या ऑपरेशन करून घेऊ, डॉक्टर म्हणतात. तुम्ही म्हणाल तसं करा, राया म्हणतो. डॉक्टर निघून जातात. राया विकास काकांना कॉल करून सांगतो, अजितला शुद्ध आली. माईला खिचडी करायला सांगा. तुम्ही येणार का? मी जरा घरी येतो, राया म्हणतो. विकासला पण आनंद होतो. अजित शुद्ध आली ते माईला सांगतात. माई लगेच किचनमध्ये जाऊन खिचडी करायला लागतात. विकास पण हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. विवेकला काहीच समजत नव्हते काय करू. तो विचार करत होता. तेव्हाच त्याला टिया आठवली. तो टियाला कॉल करतो. तिला सगळं सांगतो. अजितदादा सोबत असे झाले आहे. तू बघून ये, मला सांग अजितदादा कसा आहे. विवेक म्हणतो. एवढं कसं काय लागले? ज्योती पण काही बोलली नव्हती. आता हे कोणी केलं? परत ते दादासाहेब का कोण आहे त्यांनीच केलं का? टिया म्हणते. त्याचेच काम आहे. आता काय राया दादा त्याला सोडायचा नाही. त्याने काहीतरी विचार केला असेल, तो आता नाही सोडणार. विवेक म्हणतो. मी जाऊन येते, तुला कॉल करून सांगते. टिया म्हणते. कॉल कट करते. दादासाहेब आणि संग्रामची पार्टी झाली होती. आता ते गावात आले होते. बाबा, रायाच्या शेतात जायचे का? बघू, आपल्याला भेटतं तर मस्त बसून खाता येईल, संग्राम म्हणतो. बरं, जाऊ बघू. एक जरी मिळालं तर चांगलंच आहे, दादासाहेब म्हणतात. संग्रामने गाडी रायाच्या शेताकडे घेतली. कोणीच दिसत नव्हती. सगळीकडे अंधार होता. संग्रामने गाडी साईडला लावली. दादासाहेब आणि संग्राम उतरले. रायाच्या शेताकडे जायला निघाले. संग्रामला काहीतरी चमकत आहे असे दिसले होते. दोघं तिथं गेले. काही वेळ खोदत होते. त्यांना खाली काहीतरी लागले. त्याचा आवाज झाला. कोणी नाही आले. त्यांनी ते बाहेर काढले आणि पळून जाणार की खूप माणसं आली. राया पण आला. गावातली खूप लोक आली होती. संग्राम आणि दादासाहेब तिथून निघून जायला लागले. सगळी लोक त्यांच्या मागे लागले. काही लोक गावातून आले. दादासाहेब आणि संग्राममध्ये फसले. त्यांना आता कुठं जाता येत नव्हते. संग्रामच्या हातातून तो हंडा अजून पण सुटला नव्हता. हातात पकडून होता. लोक त्याच्याकडे येऊ लागले. दोघं मागे मागे सरकत होते. मागे पण लोक होते. त्यांना काहीच समजत नव्हते. त्या माणसांनी हातामध्ये जे येईल ते आणले होते. त्यांना मारायला सुरुवात केली. सगळ्यांनी त्यांना मध्ये घेतले. लाथा बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. सगळा राग ते काढत होते. दादासाहेब आणि संग्राम जोर जोरात ओरडत होते. कोणालाच दया येत नव्हती. सगळ्यांना खूप त्रास दिला आहे. बायका पण झाडू घेऊन येतात त्यांच्यावर आणि संग्रामची वाईट नजर होती म्हणून बायका पण पेटून उठल्या होत्या. त्यांनी पण खूप मारले होते. रायाने हंडा घेतला आणि ज्या बाईचा होता तिला देऊन आला. त्याने सोनेरी कलर लावला होता त्याला फसवण्यासाठी. ते फसले. दादासाहेबांना खूप लागले होते. संग्रामला पण लागले होते. सगळे लोक त्यांच्या घरी निघून गेले. त्यांच्याकडे कोणीच पाहत नव्हते. बाबा उठा ना, बाबा उठा ना. संग्राम उठवत होता. त्याला खूप लागले होते. दादासाहेब तिथंच त्यांनी श्वास सोडला. संग्राम तर बाबा बाबा म्हणत पागलसारखा करत होता. त्याला दादासाहेब जाण्याचा मोठा धक्काच बसला होता. तो पागलसारखा करत होता. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. पोलीस सगळं बघत होती. संग्रामला पागलच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. कोणाचे पण चांगले केले तर आपले पण चांगलेच होते. राया पण हॉस्पिटलमध्ये जातो. माई अजितसाठी डब्बा घेऊन आल्या होत्या. अजितला बघून त्यांना भरून आले. त्या अजितजवळ गेल्या. बरं वाटत आहे ना? माई म्हणतात. माई, मी आता चांगला आहे. थोडे दिवस, मग बघ तुला कसा त्रास देतो. अजित म्हणतो. हो, मला चालेल, तू लवकर बरा हो. असा मला बघवत नाही, माई म्हणतात. राया पण हॉस्पिटलमध्ये येतो. त्यांच्या मस्त गप्पा चालू होत्या.
आबाला त्यांची मस्ती बघून छान वाटले. संजयला फोन करून सगळं सांगतात. लता, आरती, सरा, विश्वनाथ सगळ्यांना खूप आनंद होतो. ज्योतीने विवेकला कॉल करून सांगितले, अजितदादाला शुद्ध आली आहे. विवेकला पण आनंद झाला होता. त्याला घरी जायचे होते. अजितदादाला बघायचे होते. त्याला जाता येत नव्हते. टिया हॉस्पिटलमध्ये येते. राया बाहेरच असतो. त्याला माहिती असतं टियाला विवेकने पाठवलं असणार. राया तिच्याकडे बघत मनात म्हणतो, हॅलो दादा, कसे आहेत? टिया म्हणते, मी मस्त. तू कशी आहे? कसे येणे केले? हॉस्पिटलमध्ये कोणी आहे का? राया म्हणतो, मी मस्त. अजितदादालाच बघायला आले होते. खूप लागले आहे का? कालच येणार होते. काम आले म्हणून म्हटलं सकाळी लवकर जाऊन येऊ. दी पण फ्री होती, तिलाच घेऊन आली. टिया म्हणते, नमस्कार. राया म्हणतो, नमस्कार. टियाची दी म्हणते, अगं ते अजितच्या रूममध्ये जातात. अजित जागाच असतो. अरे टिया कशी आहे? अजित म्हणतो, दादा मी तुम्हाला विचारायला पाहिजे, तुम्ही कसे आहेत? तुम्ही मला काय विचारता? टिया म्हणते, मी मस्त आहे ग. अजित म्हणतो. अजितचं लक्ष स्नेहाकडे जाते. तो तिलाच बघत असतो. दुधासारखी गोरी, नाक, डोळे खूप सुंदर, लांब केस, नाजूक ओठ. अजित तिलाच बघण्यात गुंत होता. कधीच त्याने कोणती मुलगीकडे असे बघितले नव्हते. रायने त्याला हाक मारली, टियाची बहीण आहे बरं की आबा नाही होते. नमस्कार. अजित म्हणतो, मी पण अजितला नमस्कार करते. त्यांचे बोलणं चालू होते की नर्स येते. रायाला बोलवून घेतले जाते. त्याला पैसे भरायला सांगतात. राया पैसे भरतो. अजितला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. आबा आणि माई पण येतात. अजित, काही घाबरू नको, माई म्हणतात. आबा दाखवत नसले तरी त्यांना अजितची खूप काळजी वाटत होती. सगळं चांगलं होऊ दे. राया, तर पोरगी कोण आहे? माई म्हणतात, ही टिया आहे. तिची बहीण स्नेहा. विकास काकांना टियाच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती. ज्योतीसोबत कॉलेजमध्ये आहे. राया म्हणतो. माई, टिया आणि स्नेहा त्यांच्यासोबत बोलत होत्या. राया झारा मारत होता. आबा तर खूप शांत बसले होते. सगळं फोन करून विचारत होते. दूर असले तरी अशा वेळी जवळ पाहिजे असं त्यांना वाटत होते. पण लगेच कोणी येऊ शकत नव्हतं. अकिरा स्वराकडे गेली होती. आरती लताकडे आल्या होत्या. काम झाले की त्या लताकडे येत होत्या. मिनलसोबत थांबत नव्हत्या. मिनलला पण त्यांच्यासोबत बोलत नव्हती. अकिरा आणि स्वरा बोलत होत्या. स्वरा, अजितदादाचे ऑपरेशन आहे ना, आता झाले असेल का? अकिरा म्हणते, माहिती नाही. सारखं कॉल पण नाही करू शकत ना. तो काय करत आहे ते पण माहिती नाही. सगळं चांगले हो, बाकी काही नको. स्वरा म्हणते, ऑपरेशन झाले असते. डॉक्टर बाहेर येतात. राया त्यांच्या जवळ जातो. डॉक्टर, झालं ना चांगलं? त्याला काही त्रास होणार नाही ना? राया म्हणतो. आबा पण ऐकण्यासाठी तिथे गेले. ऑपरेशन चांगलं झालं आहे. त्यांना 2-3 महिने जास्त काम करता येणार नाही. त्यांना आराम करू द्यायचा. 1 महिना ॲडमिट ठेवावं लागेल, डॉक्टर म्हणतात. तो राहणार नाही. त्याला शांत राहता येत नाही. राया मनात विचार करत होता. राया आणि टिया आणि स्नेहा निघून गेल्या होत्या. अजितला त्याच्या रूममध्ये शिफ्ट केलं होतं. आबा आणि रायाचे टेन्शन गेले होते. विवेकला कंपनीकडून कॉल आला होता. त्याला 20 दिवसांनी जॉईन करायला सांगितले होते. तो अजितला बघायला घरी येण्यासाठी निघाला होता. शनिवार आणि रविवार बघून संजय आणि सजित, विश्वनाथ सगळे गावाला जाणार होते. अजितला बघून येणार होते. झाले तेव्हा जमलं नाही. आता सुट्टी बघून ते जाणार होते. विवेक आला म्हणून जयश्री खूप आनंद झाला. दादासाहेब आणि संग्रामचे तसे झाले. सगळ्यांनाच आनंद झाला. रायाचे सगळ्यांनी कौतुक केले. त्याला ती आयडिया सुचलं. पोलिसांनी पण साथ दिली. नरेंद्र पण आला होता. आता त्याने चांगले बोलणे झाले. ज्योती नरेंद्रसोबत मोकळ्या मनाने बोलत होती. सगळे येऊन गेले. महिना कसा संपला समजलंच नाही. आज अजितला घरी आणणार होते. राया, आज खूप छान वाटत आहे. त्या हॉस्पिटलच्या गोळ्यांचा वास नको झालं होतं. आता घरी आले की आता माईच्या हातचे चांगले चांगले खायचं, मस्त आराम करायचा. अजित म्हणतो, तेच म्हटलं, अजून तू खाण्यावर कसा गेला नाही? राया म्हणतो, राया तू त्या दोघांचं मस्त केलं. खूप छान डोकं लावलं. पोलिसांना पण हाताशी घेतलं. आत्ता गावातील लोक पण सुखाने राहतील. अजित म्हणतो, त्याचं चालूच होतं. जेलमध्ये जात होते पण सुटल्यावर त्यांचं तेच होतं. उगाच आपल्या मागे लागले होते. राया म्हणतो, अशा लोकांचे असेच झाले पाहिजे. अजित म्हणतो, आता आराम कर, नंतर बोलू. थोडं ऊसाचं नुकसान झालं. जो वाचला आहे तो मस्त झाला आहे. आता तो काढून कारखान्यात देऊन येऊ. राया म्हणतो,
माझी काहीच मदत होत नाही आहे. किती खर्च झाला? बराच झाला असेल ना? अजित म्हणतो. अज्या, काही काय विचारत आहे? तुझ्यापेक्षा खर्च काही जास्त नाही, कशाला विचार करतो? राया म्हणतो. टियाची बहीण आली होती का? मस्तच होती रे, अशी पोरगी पाहिली नाही. दिल को भा गई, अजित म्हणतो. अच्छा, तूच आहे ना? तुला कोणतीच मुलगी आवडली नाही? मला तर विश्वास बसत नाही आहे. राया म्हणतो. अरे खरंच खूप सुंदर होती, पहिल्याच नजरेत आवडली, अजित म्हणतो. दोघं पण गप्पा मारत बसतात, एकमेकांना चिडवत असतात. पुढील भागात. आता सगळं छान झालं आहे. विवेकला पण नोकरी लागली आहे. अजित पण बरा होईल. रायाचे लग्न कसं जमतं? अकिराला गावाला येता येईल की? राया आणि ते मुंबईला जातात. मिनल वाद तर घालत नाही आहे. चांगली वागेल का? पुढे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा तुझ्या हात जीव रंगला. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब्स करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.